श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवमहापुराणानुसार संकष्टी चतुर्थीचे तोडगे. तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर चतुर्थीला पूजेच्या वेळी गणपतीला शमीची पाने तुम्ही अर्पण करू शकता. असे केल्याने तुमचे दुःख दूर होण्यास नक्कीच मदत होईल. आजच्या दिवशी उपवास करणं आरोग्यासाठी गरजेचं असते. आपल्याला आर्थिक परिस्थितीनुसार दानधर्म करावा. चतुर्थीच्या दिवशी दुर्वा आणि हळदीच्या 11 गुंठ्या पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवाव्यात. आता पुढील 10 दिवस अखंड पूजा करा. आता ही पोटली घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. यातून पैसा येऊ लागतो. जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा. नंतर तुम्ही देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा. गणपती बाप्पाला सजवून त्यांना वस्त्र, फुले, हार, सुपारी इत्यादी अर्पण करावं. त्यांना लाडू अर्पण करा. हा उपाय केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात असं मानलं जातं शास्त्रानुसार. व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालिसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि गणपतीला शेंदूर अर्पित करावे. त्यानंतर तुम्ही गूळ आणि तुपाचा नैवेद्य देखील दाखवा. असे केल्याने सन्मान, बल प्राप्ती होण्यास तुम्हाला या उपायाने मदत होईल. नंतर आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचा कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू देखील तुम्ही दान करणे फायदेशीर मानले जाते. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपते नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धीत देखील वृद्धीच होईल. तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणीच निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला लाल फूल, दुर्वा, मोदक अर्पण करावे. या दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. व्यवसाय किंवा करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसेल तर तुम्ही बुधवारचे व्रत केले पाहिजे. बुधवारच्या व्रतासोबत बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा देखील तुम्ही जप करावा. कुंडलीतील बुध मजबूत होताच तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. त्यानंतरचा उपाय आहे बुधवारी पैशाची बचत केली पाहिजे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही तुम्ही पैसा उधार देऊ नका. तसेच या दिवशी पैशाची बचत तुम्ही नक्कीच लक्षात ठेवून आवर्जून पैशाची बचत करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आणि शारीरिक कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा माताची देखील पूजा करा. यासह गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच मुगाचे देखील तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. मनोकामना पूर्तीसाठी बुधवारी गणपती किंवा दुर्गा देवीच्या मंत्रांचा तुम्ही जप करा. तुम्हाला जर मंत्र जप करताना योग्य उच्चार करावा नसेल जमत तर तुम्ही मोबाईलवर देखील तुम्ही हे मंत्र ऐकू शकता. गणपती बाप्पाला शेंदूर प्रिय आहे.
त्यामुळे बुधवारी पूजा करताना गणपतीला शेंदूरचा तिलक लावावा आणि स्वतः देखील कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने तुमच्या आनंद आणि सौभाग्यात वृद्धी होईल. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना तुम्ही दान करा. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकतात. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणानुसार संकष्टी चतुर्थीचे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे तोडगे जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.